हे शिरूर आंबळे या ठिकाणी बघा आज आंब्याचा मळा इथं एक बिबट्या आज जेरबंद करण्यात आला आणि लहान मुलांना शाळेत जाण्याची फार दहशत होती. तर त्यांनी 8 दिवसापासून पिंजरा लावला, पण आज एक बिबट्या जेरबंद झाला पहा. आणि उद्या अजून परत लावून कारण जो 4 बिबटे आहेत. हे बघा ही लहान लहान मुलं आहेत, शाळेत जायची यांना रोज सोडायला यावं लागतं, जावं लागतं. तर आज तर बिबट्या यांनी जेरबंद केला. तर वन विभागाचे धन्यवाद मानले पाहिजेत. धन्यवाद साहेब. हे वन अधिकारी साहेब, आपलं नाव काय म्हणले? गणेश झिरपे. हा किती दिवसापूर्वी इथं पिंजरा लावला होता? 8 दिवस झाले. 8 दिवस झालं. बघा 8 दिवसात लावल्यानंतर एक बिबट्या जेरबंद झाला आहे. तर अजून कमीत कमी 4 बिबटे इथं ह्या भागात आहेत अजून. तर 6 पिंजरे ऍक्टिव्ह होते. इथं 6 पिंजरे ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे ह्याच भागात आहेत का आणखी दुसऱ्या भागात आहेत? आजूबाजूच्या गावात हे आहेत बघा. पण हे पिंजऱ्या म्हणजे आमच्या गावामध्ये कमीत कमी संपूर्ण सगळ्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे लहान लहान मुले शाळेत यायला रोज भीत होती. तर आज एक जेरबंद झाला, त्यामुळे थोडी दहशत कमी झाली. तर आता तुम्ही आज परत पिंजरा लावणार का त्या ठिकाणी? परत तिथं शिफ्ट करणार. वा वा. बघा या त्यांचं म्हणजे काम खरं त्यांचं तत्पर आहे बा. तर या बघा, या बिबट्या त्यांनी जेरबंद करून चालवलं बघा आता. मग मी त्याचा घेतलं नाही. हे बघा बिबट्या चालवण्या बघा. ही त्यांची इतकी बिबट्याची दहशत होती आम्हाला, पण आज जरा थोड्या प्रमाणात आज कमी झाली. तर हो, तर खरेच हे आमचे म्हणजे जास्त गव्हाणे साहेब आहेत ना, गव्हाणे साहेब कोण आहेत ना, ते त्यांनी पण बऱ्याच वेळा इथं पिंजरे लावले बघा. वन विभागाचे अधिकारी इथे गव्हाणे म्हणून, त्यांनी सुद्धा एक पहिले 2 नेले बघा. एक मोडा वस्तीवरनं त्यांनी 2 नेले आणि आता इथं आज एक मिळाला पहा.